हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकवन्द्यं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो ಎದ್ದೊಳ್ತೆ ದುಷ್ಯಂತ ಶಾಕುಂತಲೆಲೆ एक काणी उपाख्यान पळयले. हे महाभारताचे मूल काणीक आनी आमकां ते शाकुंतला नाटक अभिज्ञान शाकुंतला तशें न्ही पुरय मेळ्ळेलें आसा. शकुंतलेल काणी विंगड विंगड रितीरी बरयिल्लें आसा. तांत भितर आमकां दिसता शकुंतलेक दुष्यंताल शाप येवचे दुर्वासाल शाप येवचे आसा. तशें जावन दुर्वासाल शापा निमती दुष्यंत महाराज शकुंतलेक विसरता. तशें जावन ताणें तिका स्विकार करुना. मागीर ताका ताणें मस्त सकट तिगेलें मन दुखयलें नंतर मागीर शरीरवाणी जेवचे मागीर स्विकार करचे तशें प्रय दिल्लेलें आसा. जाल्यार ही मूल काणीन तो ಸ್ವಲ್ಪ मूल काणी विंगड आसता. मागीर ते मूल काणीच्या आधारार बरयल्ली काणीन तो ಸ್ವಲ್ಪ काल्पनीक कविले एक कल्पने आसता. तशें कोयता आमी जेवो हे दुष्यंत शकुंतलेल पूत भरताल निमतीची ह्या देशाक भारत म्हूण नांव जाल्लें. मागीर तागेले वंशाक भारत वंश म्हणलें. त्या भारत वंशान तोची हे जनमेजय परीक्षित रायो पांडव कौरव पुरय जन्म आयलीची म्हूण म्हणटाचे. भरत तांकां म्हणचे भारत भरत कुलोत्पन्न सगळे अर्जुनाक कृष्णान कितले की पंत भारता म्हूण संबोधन करोस. धृतराष्ट्राक भारता म्हूण संबोधन करोस. ते म्हणटा तांणी परत भरतवंशाचे म्हूण सांगून जेवो हांगा जनमेजयाक सांगता. दक्ष प्रजापतील काणी सांगली तुका, वैवस्वत मनूल सांगले, भरताल सांगले आनी कुरु पुरु अजमीड यादव कौरव हांगेल पुरे विशय थोडो सांगिल्लो आसा. आनी मुखारसून विस्तृत जावन प्रती एक काणी मेळटा. हे पुरे आयकल्यार भारी श्रेश्ठ जिवनांत श्रेयसूय मेळटा. धनधान्य समृद्धी जाता, दीर्घायुष्य मेळटा. हे पुरे तो सांगता कोण जनमेजयाक वैशंपायन ऋषी सांगतरस. मागीर तो सांगतरस प्रचेतसा महर्षिक 10 जन चेडूं जल्लींची तांणी भारी तेजस्वी जावन आसताची. हे हांगा मारिशा म्हळेले कन्येले आनी मुखार ते महाभारतांत मेळटली ती काणी तशी मारिशा म्हळेले कन्येले बोटू वार्डीक जेवचे हे पुरे विशय येता. मागीर प्राचेतसाक दक्ष म्हळेले पुतू जाता. दक्षाल काणी आमी पळयला येदोळ. तेची दक्षाक सुरवेक 1000 चेले चेडूं जाताची. तांणी नारदान उपदेश केल्लेले मोक्ष मार्गाचे सांख्यशास्त्राचे बोधन ऐकूनची तांणी मोक्ष मार्ग प्रवर्तक जाताची. तांणी निवृत्ती धर्म वापरताची, प्रवृत्ती धर्म दवरनाची. कडेरी 1000 चेले चेडूं विरक्ती मार्ग धोरण चमकल नंतर प्रजासृष्टी जायना म्हूण म्हळेल कतीर प्रपंचाचे सृष्टी कतीर दक्षो 50 जन चेल्ये चेडूं ताका दक्षाक जाल्ल्यांची हे चेल्ये चेडूवाले विशय पुरे सांगून जाला. 10 चेडूं धर्म प्रजापतील बायलो जाताची, 13 चेडूं कश्यप प्रजापतीले बायलो जाताची. मागीर 27 जन चेडूं तांणी चंद्राल बायलो जाताची. हे पुरे आमी आयकल्यांची. आतां मरची महर्षील पूत कश्यपाल विशय येयलो. तांतो 13 पत्न्यो. तांत भितर सुरवेची अदिती
ती ती का आदित्य म्हळेले 13 जन चेडून जाते द्वादश आदित्य म्हणटाचे तांतू एकड़ो विवस्वंत म्हळल सूर्य विवस्वंताल पूतू यमु तक वैवस्वत म्हणून म्हणटाचे विवस्वंताल सुर्वेच पूतू म्हळ्यार विवस्वंताक 2 जन बायलो तन सुर्वे बायल संज्ञा मागीर दोनी बायल छाया म्हूण म्हणलेली ती त्या काणी आसा विस्तृत मेळटा ती मेळटा ते सांगला सई ತಂತು ವಿವಸ್ವಂತಾಲೆ ಸುರ್ವೆ ಬಾಯಿಲೆಕ ವೈವಸ್ವತ ಮನು ಜತ ದೊನ್ನಿ ಬಾಯಿಲೆಕ ಯಮು ಜತ ಎಪುರೈ ಮನು ಸುರ್ವೇಚ್ ಪೂತು ಯಮು ದೊನ್ನಿ ಬಾಯಿಲೆಲ್ ಪೂತು ಮನುಲ್ ಭಾಬುಚಿ मनु ही धर्मात्मो तागेल नामान मनु वंश म्हूण म्हणलेले वाडता तागेल वंशाचे पुराय जनाक मानव म्हूण नांव जाता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे प्रे मनुल निमती जाल्लेले म्हूण म्हणटाचे मनुले चेडवालांत ब्राह्मण जावन आशिल्ले तांणी विधा जैन निरत जलींची क्षत्रधर्म परायण जावलेले 9 जन चेडूं जलींची एक चेल्ली मनुक जली तेंत भितरी वेन दृष्टु नरिष्यंत नाभाग इक्ष्वाकु कारुष शर्याती मागिरी प्रशद्रू नाभाग अरिष्ट म्हणलेले तांणी 10 जन चेल्ले चेडूं एकली इला म्हूण म्हणलेली चेल्ली मागिरी 50 जन चेडूं मनु जाल्ल्यांची जाल्यार त्या 50 जन चेडूं तांगेल्यान तूं लढाई जावन नाश जाल्ल्यांची म्हूण इला म्हणलेले पूतू पुरुरवाक इला म्हणलेली त्यांची तीची आनुई अम्माई म्हळ्यार इला म्हणलेले बाम्मण बूद चंद्राल पूत बुधाक इला बाय ಚೆಲ್ಲಿಲೆ ते सुद्युम्नाल काणी म्हणलेले आम्ही ऐकल्यांची शिवाले एक रुद्राले ते हिमालयान ताणें एकांतर वचचे जाग्यार पुराय कोण प्रवेश केल्यार चेल्ली जावका म्हणून तो निजावन सुद्युम्न म्हूण म्हणलेलो चेल्लो मागीर तो चेल्ली जाता इला जाता त्या वेळार बुधाक ताका पळोवन मोह जाता हे पुरे आमी काणी ऐकल्याची ताणें चेल्ली जावन बुधाल वट वरडिक्कोन घेवन आसतना एक म्हयनो चेल्लो एक म्हयनो चेल्ली जावची चेल्ली जावन आसतना गुरभीण जाता मागीर बुधाल पुतू जाता तो कोण पुरुरवो तशी मागीर इलाक ती पर्मनेंट परिवर्तन जावन सुद्युम्न म्हणलेल्या नांवान आसता ती पुरुरवाक राज्य प्रदान करता हे पुरे काणी आमी येद्दोळ तरी ऐकल्यांची त्या कारणान निमती पुरुरवाक इलाची आनु इलाची अम्मा म्हूण सांगिल हांगा जेवो पुरुरवो सगळेची अखंड समुद्र मंडलांतू आसूचे 13 द्वीपाकय तोचे अधिपती जावन आशिल्लो जाल्यार तो मनुष्य जावन आसल्यार देवतेंगेल वटूय ताणें सदा सर्व काळाची तसल शक्ती ताका आशिल्ली म्हूण म्हणटाची जाल्यार पुरुरवो ब्राह्मणाल वटू ताका द्वेश आसता इति खातीर म्हळ्यार ब्राह्मणाले आसूचे धन कनक वस्तू पुरय तांडून घेतकय तो कडेर ब्रह्मलोकादकून सनत कुमारू येवन पुरुरवाक उपदेश करतके ब्राह्मणाल विशयांत मस्त क्रूर जावन तूं चोलू नज म्हणून जाल्यार रायो सनत कुमाराल उपदेश तिरस्कार केला कडेर त्या वेळार ताका पुरुरवाक शाप दिताची पुरुरवू ते ब्राह्मणाल शाप महर्शील शापानाची तांणी तो नाश जाता म्हूण म्हणटाची महर्शी लेगी म्हळ्यार सनत कुमाराल उपदेश तिरस्कार करून विंगड ऋषी महर्शींक तो बाद दिता आसतना तांणी शाप दिता ते शापान तागेल विनाश जाता म्हूण म्हणटाची तशी भारी लोभी तो कसल कोरका कसल करू नज्ज कसले गोतना ताका तो कसो करता भारी साहसी तो गंधर्व लोक आशिल्लो उर्वशीक तिगेल वटूची दक्षिणाग्नी गर्भपत्य आवाहनीय अग्निक ह्या पुरय तो बुलोका घेवन येता पुरुरवाक उर्वशी वटू वरडी जावन आयु धीमंत अमावासु दृढायु वनायु शतायु म्हळ्यार 6 जन चेडूं जाताची आयुक स्वरभानवी म्हळेल वटू वरडीक जावन नहुशा म्हळेले चल्लो तागेल नहुशाक मागीर 4 जन भाव आसताची वृद्धशर्मा रजी गय अनेनस म्हूण तांतू नहुश वारी श्रेष्ठ रायदत्त महापराक्रमी सत्य संधू धीमंतू तसल राय तो धर्मान राज्य परिपालन करता पित्रांक देवतेंक ब्राह्मणांक गंधर्वाक सकट जनाक तो पालन करता आशिल्लो म्हळ्यार पालन मनशांक राज्य आशिल्ले मनशांक पालन करता
पित्रांक निमळ्यार पित्रांक पितृयज्ञा मुलक देवतींक देवयज्ञा मुलक ब्राह्मणांक तांकां गौरव सत्कार करचे मुलक तशी कोण कोणाक कसं हित कार्य ते तो करत आशिल्लो म्हूण आमी लेखुका जाता. तागेल राज्यांतू वर्ण 4 वर्णां चतुर्वर्णा जन आसल्यार कसले तारतम्य तो करनाशिल्लो खंय. तशीची दस्यू म्हळ्यार दरोडेखोर तागेल वेळा आशिल्ली तांकां संपूर्ण निर्नाम केल्लेले नहुशानाची म्हूण म्हणटाची. मागीर दस्यूंक निर्मूल केलेले देखून नहुशू देवती ताका कसले जाय म्हूण ताका ऋणी जावन आसतात न्हय त्या वेळाक तो इंद्राले सिंहासनार ಸ್ವಲ್ಪ काळ बैसोवपाक जाता. त्या वेळाक तो शचीदेवी वार्डेकोन घेता म्हणटा. तेदना बृहस्पतीन सांगचास ताका शचीक सांगचास ताणें पल्लंकी रयल्यार मात्र सप्तर्शीन होवनळ्ळेले पल्लंकी रयल्यार मात्र वार्डेकोन घेता म्हण ती तशी म्हणटा. कडेन तो तशी येता सप्तर्शींक ते एक व्हड चुकी करता तो नहुशू. तशी मागीर ताणें स्वर्गांत हुकून च्यूत जेवचे आसा एक हेबाव जेवचे आसा. ताजे पयशे फुडें इंद्र पदवींत आसतना यती ययाती संयाती आयाती ध्रुव म्हळ्ळेले सजन चेल्ले चेडूं जाताची. तशी तांत भितर त्या पुराय जने चंद्ररितीर आसताची. ययाती म्हळ्ळेले रायाक देवयानी आनी शर्मिश्ठा म्हळ्ळेले 2 जन बायलो. तशी देवयानीक यदू आनी तुर्वसू ते यदूल निमती यादव वंश मुखार वता. शर्मिश्ठीक द्रुह्यू अनु पुरू हे पुराय काणी तेदनाय आयकल्यांची जाल्यार कितलीकी वर्ष तो राज्यभार कोर नासता जाल्यार देवयानीन दूर सांगून देवयानील आनु शुकाचार्यो ताका अकालांतूची वृद्धाप्य मेळची तशी शाप दिता. जाल्यार ते अकाल वृद्धाप्य शिवाय ताका सूख भोगची आशी वचन आशिल्ली तो प्रायेंतू आशिल्लो न्हय. तेदना शाप दिल्लो शुक्राचार्य सांगता ताका तुगेले चेडूं बरान तूं कोणेय तांगेले यमन दिता जाल्यार तूं घेवन आनी कितली काळ थंय सूख भोगूं येता म्हूण. तो पुराय चेडवांक आपोवन निमगिता म्हाका अकालीक वृद्धाप्य येयला मिगेले आनीक मनाची आशी पूर्ण जावन ना. वापास हांव फुडली मणकेची युवक जावन मागीर मस्त जना लोट विहार कोरका म्हूण लेखला तुमी कोण म्हाका तुमगेले यमन दिता म्हणून. तेदन यदू सांगता आना तुमगेले यमन घेवन कसो करता हांव दिना म्हूण म्हणटा. कोणेय वपनाची 4 जन राजकुमार येवपना जाल्यार शर्मिश्ठेलो कडे पुतू पुरू तो सांगता बापसूक आना हांव मिगेले यमन तुका दिता म्हूण म्हणटा. तेदना पुरूक तागेले वृद्धाप्य दिता. पुरूले यमन घेता कितलीकी काळ ते बायला लोटू संतोशार आसता. हांगा वृद्ध जाल्लो पुरू तो राज्याडळीत करतरस कितलीकी काळ थंय देवयानी शर्मिश्ठेल वटू विहार करतर आशिल्लो. ताका केन्नाय तृप्ती मेळ्ळेले ना. एक दीस ताका दिसता खंय न जातू कामानाम उपभोग्येन शाम्यती हविशा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. उज्ज्याक हविशा म्हळ्यार उज्ज्याक कितली तूप घालता की तितली भगभग येता पळय तशी हे आशी म्हूण म्हळेलें. कोणाच्यान जाल्यार निवारण करचें जायना. आमी कसल आशी जाता आमकां मनाक कशी ती आशी भोगताची वापस ती आशी चड जाता शिवाय उणी जायना. आम कितले सूख अनुभविसूचे कितले अनुभविसिल्यार इतलेच न्हय म्हूण म्हणलेलें. मनाक येना तशें आशा म्हूण म्हणलेलें एक व्हड पुराण अशी. ही आश मनशा उणी जावचें ना म्हूण तो सांगतरस म्हळ्यार आशेक मिती ना म्हूण म्हळेलें. प्रति विशयांतूय सत्याची कित्याक म्हळ्यार अखंड भूमंडल तांत भितर नाना रत्न आस भांगर आस पशु आस स्त्री आस मस्त सुख भोग आस अशी सर्व रत्न पर्वत सकडी आसूची तसल भूमंडल कोणेक एकल्या दिल्लें म्हूण लेखया ताका तें पावना म्हणू दिसता. तितले आतां सगळे भूमंडल एक राया मेळ्ळे म्हूण जाल्यार मागीर ताका आश आसता अयो स्वर्गय म्हाका मेळ्ळी तशिल्लें म्हूण सांगून की म्हाका देवान इतली दिला इतली पुरो म्हूण म्हळेलें एक तृप्ती ना जाता. तशें जावन
कोणाक हे विषय पुरे मनावत के तांणी आशी कंट्रोल करून सर्व विशया दुखून विरक्त जावका म्हूण तो सांगता. तशी सर्व भोगा इच्छस पळय पूर्ण जावन परित्याग कोरका. यदा न कुरुते पापम सर्वभूतेषु कर्हिचित कर्मणा मनसा वाचा ब्रह्म संपद्यते तदा. त्या वेळार काया वाचा मनसा खंयचे जिवाक आमी बाद दिवच्या नज्ज म्हूण लेखला रे, तशी संकल्प केला रे, ताजी बरी चल्ल्या रे, त्या वेळार आमकां परब्रह्मूची मेळटा म्हूण तो सांगतरस. तशें जावन आशे आकांक्षे चड जाल्यार तितल्या मनशाक भंयय चड जाता. कोण आशेची समूल जावन निर्नाम केला की ताका कसले भंय आसना. त्या भंय नातील तसले एक स्थिती मेळका. म्हळ्यार भंय म्हळ्यार कसं न्ही पळय आतां आमकां भूंय जायी म्हूण दिसलें. कसं की आमकां प्रयत्न करून खंयची एक राज्य वश करून घेतलें म्हणलें की थंय एक भंय आसता. हांव आजी तांगेल वयर आक्रमण करून राज्य वश करून घेतला पाय मेगेल राज्या वयर कोणेंय आक्रमण करता की म्हूण म्हणलें एक भंय. कोण कोणाल की संपत्त कशी कशी की वश करून घेतली तशी ह्यो संपत आनी कोणेय मेगेल्या दुखून वश करता की म्हूण म्हळें भंय. बायलेर चूक भोगील तशीची मेगेल बायले कसले रोग येत की काय नजत की ती म्हाका सोण वत की म्हूण म्हळें तसल भंय. पुत्रा वयरचे मोह व्यामोह चड जाल्यार तशी मेगेल पुत्रांक कसले जतकी म्हूण म्हळें भंय. खंय आश आस थंय भंय आसता. तशें जावन भंय जावच्यानच जिवे आश पुर्ती जावन सोडका तेन्ना कसले भंय आसना. तसले एक स्थिती मेळटा म्हूण जाल्यार तो कोणाकय तो मनीस तेदन ताका कोणाकय कोण पळयल्यार भंय ना, कोणाले निमती भंय ना, पुराय जनाकय तो प्रितीत जाता. मागीर ताका प्रपंचांत जायी म्हणलेली वस्तू खंयच्योय ना तेदन ताका कोणाले वयर द्वेशय ना. अशी कोणाल मनान तुका काम लोभ मोह द्वेश कसलेय ना की कोणाल मन शुद्ध जाला की ताका परमात्मा मेळटा. अशी सहस्र वर्ष पर्यंत सुख भोगून पुरो जालो ययातीक अशी प्रेमना येता की कडेर तो परिपूर्ण मन परमात्माल वयरी दवरता आनी तागेल वृद्धाप्य वापास पुत्ताले दुखून घेवन पुत्ताल यमन दिता. आनी सुरवेक ताण सांगला न्हय सिंहासन हांव नातिल तेन्ना तूं पळोवन घेवका मुखारसून सिंहासन तुका दिवचें म्हणून. तशी पुरूक राज्य सिंहासनाचे पट्टाभिशेक करता आनी तो पुत्ताले सांगता चेडा तूं मान मेगेल निजावन पुती त्या म्हळ्यार वरले 4 जन चेडू म्हाका आसला रे कोणेय मेगेल इच्छा मेगेल उत्तर तांणी पालन करनी. तशें जावन तूंच मेगेल वंशाचे किर्ती अभिवृद्धी सकड करचें. तुगेल निमतीक नवे एक वंश उदय जावका म्हूण सांगून मेगेले अनुग्रह तुगेले वंशाक तुगेल निमती जालेले चेडू ते वंश परंपरेक आनी पौरव वंश म्हणूची लोकांक तूं सांगताची म्हूण सांगून तो मागीर तागेले देवयानी शर्मिश्ठा पत्नी तागेले तांकां घेवन भृगुतुंग म्हळेले पर्वता लागीं वता. ते कितले की काळ सत्कर्म करता, तपस्या करता, प्रायोपवेश करता, मागीर तागेले पार्थिव शरीर सोडून तो स्वर्गाक वता म्हूण सांगून आसा. हांगा त्या वेळाक हांगा शर्मिश्ठे देवयानील सकड सर्प सकड विशय सांगली न्हय. ते आयकून जनमेजयाक तांगेल विशयाचे वृत्तांत तांगेल एक वृत्तांत आयकूंक म्हूण आस जाता. तशें तो सांगता ययातील विशय तुमी सांगतना देवयानी शर्मिश्ठे तागेले बायलो तांतू देवयानी शुक्राचार्याल धुव शर्मिश्ठे वृषपर्वाल धुव सकड सांगले जबो ती ब्राह्मण कन्ये न्हय तो क्षत्रीय राय जावन आसून ब्राह्मण कन्ये कशी वारडेकून घेतले हे पळय तूं सांगता म्हूण म्हणटा. तेदना तो सांगता जनमेजया तुगेल पुर्वजू तो ययाती महाराजू तो इंद्राक समान पराक्रमी तागेले पितृपितामहाल विशय पुरे तूं सुरवेक तागेले वंशवृत्तांत पुरे तूं आयकला जाल्यार तुका देवयानीकनी ययातीक कशी वर्डीक जाल्ले म्हणलेले विशय आयकूंक जाल्यार हांव तुका सांगता तांगेली काणी आयक. ही काय नव विशय न्हय पूण दुखून देवतेकनी दानवांक 3 लोकां वयरी कोणाक निग्रह आसूं का म्हूण म्हळेल तरी इंद्राक म्हळ्यार देवेंद्राक न्ही दानवांक युद्ध जावच्या कस देवतेंक असुरांक गेलवूका असुरांक सोलवाका म्हूण आशी असुरांक देवतेक सोलवाका म्हूण आशी. त्या वेळार देवते बृहस्पतीक तांगेल पुरोहीत करून घेताची. त्या वेळार असुर कसो करताची शुक्राचार्याक पुरोहीत करून घेताची. शुक्राचार्य बृहस्पती सांगला न्हय शुक्राचार्य म्हळ्यार भृगुवंशाचो अंगेली काणी पुराय येयला. तशी अंगिरस पूत
जावन अंगिरस गोत्रात जावन बृहस्पती दोन जणी महाब्राह्मण तांणी तांगेल तपशक्ती मस्त आशिल्ली तांगेल बुद्धी लायक आशिल्लें तांगेल सामर्थ्य काय तशें आशिल्लें परस्पर तांगेल मदीं दुय स्पर्ध आशिल्ले स्पर्ध म्हळ्यार शुक्राचार्या पळयलें रे बृहस्पती तितलेची बृहस्पती पळयलें शुक्राचार्य एक चुरू द्वेश तशी आशिल्लें हांगा बृहस्पतीन देवतींक पुराय सलहे सूचन दिवचें तांणी दानवांक मारून घेवन येवचें शुक्र कसो करता ताका एक संजीविनी विद्या म्हूण म्हणलेलें आशिल्लें संजीविनी त्या विद्येच्या बलान मेल्लेल्या दानवांक वंचयत आशिल्लो तो वपास देवतेला युद्ध करचें म्हूण पेटयत आशिल्लो बृहस्पतीक पुराय शक्ती आशिल्लें जाल्यार मेल्लेल्या जनांक वांचोवची कशी म्हणून त्या मृत संजीविनी विद्या बृहस्पतीक वता आशिल्लें म्हणटना युद्धांत तो दानवान मेल्लेले वरीची आनी मरता जाल्यार तांकां वांचोवचें जायना देवतेंक तशी जाता आशिल्ली बृहस्पतीक हे मृत संजीविनी विद्या कोण न्हू देवतेंक राखतलो कोण इनांचेल्लींची जाल्यार राक्षसांक मेल्लेली तशी वंचयत आशिल्लो तो शुक्राचार्य कडेर पळयतना देवते पुराय एक पंत पयसून आलोचना करताची ही विद्या आमी शिकल्यार लायक आशिल्लें आमगेल्यान तो कोणेय एकल्यान पुणी थंय वचून ही विद्या शिकून येवका म्हूण सांगून कडेर आलोचना करताची कोणा पेटयत कोणा हें सामर्थ्य कसं म्हूण म्हणटना बृहस्पतीलो पूत कचा म्हूण म्हणलें एकलो आशिल्लो ताका त्या विद्या शिकून येवच्याक खंयचे मृत संजीविनी विद्या शिकून येवच्याक ताका सामर्थ्य कसं म्हूण सांगून तांकां पुराय मना वता बृहस्पती पुताले येता तांणी कचा लागीं येवन सांगताची हे कचा तूं केलें की आमी प्रार्थना करूं इल्ल्याची तूं एक हें मेल्लेल्या जना मांचोवची ती मृत संजीविनी विद्या आसा पळय ते शुक्राचार्य मात्र कोच तूं तागेलें वचून तागेलें शिश्य जावन तूं ही विद्या शिकून येवन आमकां उपकार केलो म्हूण जाल्यार मुखारसून आनी देवची यज्ञ यागांत तुकाय हावीर बाब येवची तशी करताची तो खंय मेळटा कसो मेळटा तूं आलोचना करूं नाका वृषप्रभाल राजधानी बस तो ब्राह्मण थंय आसता तूं आत्ताच्या तूं वचची लायक म्हूण तांकां एक कोणा जाल्यार तशें न्हू कसलें एक काम जो केलें बग्गी केलें तितलें लायक बग्गी केलें नाळे माडवो केलें स इंदे माडू म्हूण म्हणटाची तशी तांणी सांगताची हें मृत संजीविनी विद्या म्हळ्यार सामान्य विद्या न्ही ही कसली म्हूण म्हळ्यार ही खंयचेय एक कॅमिकल्सांनी वटकून कसं की हें करून मिक्स करून न्ही कसं की एक रेमिडी न्हय तें कसं न्ही म्हूण म्हळ्यार ताका कसं न्ही दुड्डू जावका म्हूण ना कांय ना जाल्यार मृत संजीविनी म्हूण म्हळ्यार एक महामंत्र ते मंत्रा उपदेश ते मंत्राचे पुरश्चरण कोणाच्यान साध्य आसा तांगे लागीं घेवका उपदेश घेतलोय सत्पात्र ब्राह्मण जावन आसुका ब्रह्मचर्य व्रतानुष्ठान कोरका मात्र न्ही ती विद्या कोणा शुक्राचार्याली विद्या जाल्यार देखून शुक्राचार्या लागीं वचून घेवका म्हणटना शुक्राचार्याक देवतेल पर जावन म्हूण कळूनच पक्कानी वेश विंगड घालून थंय चमकलो म्हूण जाल्यार ताका कळ्ळें म्हूण जाल्यार तो वंचक जालो वंचकाक केन्नाय महामंत्राचें फल ना म्हणटना गुरू शुश्रूश करका गुरूंगेल प्रितीक पात्र जावका मागीर ती महाविद्या शिकुका अशें परिक्रम आसता ताका आतां कचाक वचुका म्हणून म्हणला कच्यो बाय सरला म्हळ्यार आतां वचुका वय जाल्यार तांणी सांगताचें कसं न्ही म्हणून म्हळ्यार शुक्राचार्याली एक अभ्यास आसा त्या विद्येन दानवांक मात्र उपकार करचे ताणें दानव नयनातील जनाक तो मंचयना त्या विद्येन तशें न्हू आतां शुक्राले अनुग्रह पात्र जाल्यार मान ती विद्या तुका मेळटा बरी तागेले शुश्रूश कोरका ताका संतोश जावची तशी कोरका आमकां दिसता हें एक काम तुज्यान जातलें म्हूण सांगून तूं सांप्रायेचो तूं थंय वतवे वचून तूं शुक्राचार्याल सेवा करून ती विद्या घेवन येतवे आनीक कसं म्हूण म्हळ्यार शुक्राचार्याक एक देवयानी म्हूण म्हणलेली चेल्ली आसा ती म्हळ्यार शुक्राचार्या पंचप्राण शुक्राचार्याला अनुग्रह संपादन कोरका जाल्यार देवयानी धरल्यार जाता तूं म्हणून त्या मागीर कशें कोतसवे तीण तुगेले गुणान सुप्रीत जावका तुगेले सौशिल्य तुगेले उदारता तुगेले चांग स्वभाव तूं करचें सदाचार कार्य तुगेलें जितेंद्रियत्व हे पुरे पळोवन तिका संतोश जाल्यार ती खंय आनाले आना तूं
त्या कचाक विद्ये शिकय म्हण पुरो म्हळ्यार इतले पुरे जेवका म्हळ्यार तूं ती गेले एक प्रिय मित्र जावच्या तुका जत्त म्हण जाला रे तूं तिगेले एक स्नेहित जावच्या तुका जत्त म्हण जाला रे तेदन तूं सक्सेस म्हणल्याक तुका ही विद्या खंडीत ती इची घेवन दिता म्हणल्यार लॅक तेच्यान तूं वत्त जाला रे बायसोर मस म्हणटना कच्छ सांगता जायत हांव तुमगेले खातीर कसलें काम करूंक तयार आसा देवती कसं करताची ताका येतावची तर सत्कार करताची मागीर कच्यो वृषपर्वाले राजधानी तिकडे प्रयाण करतरस जाल्यार तितले वग्गी वचून वृषपर्वाले राजधानी लागीं पावला तो शुक्राचार्यान तागे शुक्राचार्याला घरच नव्हते थंय चमकलो ताका अभिवादन केल्लें आनी नमस्कार करून सांगता तो पळय हांव अंगिरस ऋषीलो पौत्र हांव बृहस्पतील पुत्र फटी मारना तो विद्ये खातीर फटी मारना कित्याक म्हळ्यार फटी मारले जेन्ना वंचन केलें जेन्ना ती विद्या फलसना म्हणला न्हय देवतेन तशी तो कसलेची फटी मारना सांगतरस हांव अंगिरस महर्शील पौत्र बृहस्पतील पुत्र म्हगेलें नांव कच्चा म्हणून तुमगेलें शिकवण शिकूं आयला हांव म्हाका तूं शिश्य जावन घेतवे हांव सहस्र वर्स पर्यंत ब्रह्मचर्य व्रतार आसून विद्याभ्यास कोरका म्हणून हांगा आयला म्हणून तेदना तो शुक्राचार्य सांगता जायत यो तुगेले इच्छे प्रकार तूं म्हगेलें शिश्य जावन आसूं येत अनेक कसं म्हळ्यार तुगेलो न्हू देवतेंगेलो गुरू ताका हांवें दोळ कसले पुरस्कार कर निशिल्ले तसले एक विशय आमकां मेळ्ळी आमी परस्पर शत्रू मित्र पक्षांत आसची शिवाय आमकां कसलें शत्रुत्व ना तुका पुरस्कार केला तुगेले अन्नाका हांव पुरस्कार केल्या बरी जाता म्हण पळय दानमांक देवती शत्रू देवतेंक दानव शत्रू शिवाय शुक्राचार्याक आनी बृहस्पती आचार्यांक कसलें शत्रुत्व ना शुक्राचार्यांक बृहस्पतींक शत्रुत्वय ना मित्रत्वय ना म्हण येता समत्व तांकां तेच शुक्राचार्यान बृहस्पतील पुत्राक शिष्य जावन अंगीकार केल्ले म्हण येता देवते राक्षसांक शत्रू राक्षस देवतींक शत्रू तेच कचाक शुक्रालय पेटोवच्या विशयांत देवतेन बृहस्पती लागीं निमगिनी म्हूण म्हणटाचे तेदन बृहस्पती भित्त पळय पुताक बेडच्याक इत्या म्हळ्यार राक्षसाक न्ही हांकां शत्रुत्व म्हगेल पुत्राक म्हगेल पुता थंय पेटयले राक्षस कसले करतगी म्हूण म्हळ्यार एक भंय आसता न्हय तेच तांणी बृहस्पतीला कसले निमगिनी सीदा कचाल्या उल्लोन कचाल्या थंय दुखून पेटयल हांगा शुक्राचार्यान शिष्य जावन अंगीकार करूंक ओपलीत न्हय कचा भारी संतोश केलकय ब्रह्मचर्य व्रत स्वीकार केल्ले ब्रह्मचर्य व्रत स्वीकार केल्ली नंतर शुक्राचार्याकय देवयानीकय येता उचित सेव करतर आशिल्लो तो तशी शुक्राचार्याक कसं सेव करचें म्हळ्यार समित्तू दर्बे फूल फल हे पुरे घेवन येवचें जाल्यार देवयानीक कसलें म्हळ्यार तो भारी चंदू कचा तागे लोटू स्वेच्छेरी थंय अरण्यांत पुरे विहार करका ताण म्हाका फुलां दिवका ताण म्हगेलें चंद करून उरलो का असल पुरे आशी जाल्यार तिकाय गोत्तस कसं तो विद्या शिकचे खातीर म्हगेलें अन्नालें शिष्यत्व घेवचे खातीर ब्रह्मचर्य व्रत करता म्हूण ताण सांगून ब्रह्मचर्य व्रत ताणें स्वीकार करून जाला त्या ब्रह्मचर्या व्रताक भंग येवचेनाच तशी ती छंद करून आशिल्ली तागे लोटू तो छंद करून पद्य म्हणटलो खंय कच्यो चंद पद्य म्हणटा वाद्य वाजिता मृदंग ताळ हें पुरे वाजित तो त्या वेळाक ती नर्तन करता आशिल्ली खंय तो नर्तन करून दाखयता आशिल्लो तिका कसं जाय फूल फल त्या पुरे हाड दिता आशिल्लो देवयानी कशी सांगता तशी कच्यो चलता आशिल्लो जाल्यार देवयानीक तिगेले प्राय येतक कचाल वैरीक मधुर भावन आसूनच पुरो जाल्यार कचाक देवयानील वैरी कसले भावन ना ती म्हगेल गुरुल पुत्री म्हूण म्हळेली एक पूज्य भावना तशी गुरु भक्तीन तो चंद करून देवयानी लागीं गुरू लागीं चलतर आशिल्लो तिणें खंयचे रिती ताका प्रलोभन करूंक पळयत आशिल्ली ती गायन म्हणटा आशिल्ली नृत्य करता आशिल्ली त्या वेळाक तो एक
ताका कसले मनोविकार नाशिल्ले. एक मुर्ती कशी बसता पळय, मुर्ती एक आजी पंचलोहा मुर्तेनी करून दवरल्यार ती मुर्ती कशी आसता, कसलेय विकार ना अशी तशी चितो कचई आसताशिल्लो. ताणें तागेले मनाक कसं म्हळ्यार तिणें नर्तन केल्यार तीण पद्य म्हणल्यार सगळें आयकूंक जालें मिगेल कर्तव्य म्हूण तागेलें मन आशिल्लें. ती गुरुपुत्री तीण कसं केल्यार पळोवका जाल्यार मिगेल कर्तव्य कडेर म्हणटना देवयानी तागेले वैरी एक प्रीती आयली जाल्यार ब्रह्मचर्य व्रतार आसतो अन्नाल्या कसकी विद्या शिकवयला तागेल ते विद्या शिकवण पूर्ण जावका म्हूण म्हणलेले खातीर ते ब्रह्मचर्य व्रत तिणें भंग करनी जाल्यार शुक्राचार्याल भारी प्रिती शिष्य जल तो कचो 85 वर्ष जाले. ताणें सांगिल्लें न्हय सहस्र वर्ष पर्यंत रपता म्हणून 85 वर्ष जाले. आतां दानमांक हांगा आयलो बृहस्पतील पूतू तागेलो उद्देश मृत संजीवनी विद्या शिकचे हे पुरे कळ्ळें. शुक्राचार्य नाका मृत संजीवनी विद्या दिवचेनाच तें दानवाल मनांत तूं आशिल्लें जाल्यार शुक्राचार्या लागीं ताका कसले विद्या उपदेश करून नज तुमी चुकी म्हूण सांगचे धैर्य तांकां नाय तें म्हळ्यार शुक्राचार्य ब्राह्मण आनीक कसं म्हूण म्हळ्यार तांकां पुराय जनाक गुरुपुत्रील विशयी गोतस देवयानीक कचाल वैरी मन येयला म्हणून तांकां गोतस असले संदर्भार आतां ते मृत संजीवनी विद्या वर्का म्हण जाल्यार आमी कचाक मारचे लायक म्हूण तांणी निर्धार केल्ले. एक दिसू कच मात्र अरण्यांत गायक परे रक्षण करता आशिल्लो. गायक चरू सोण तांगेले रक्षण खातीर एक कडेन बसला. त्या वेळार कचाक त्या राक्षसान पुरे धरले बांदून घाल्ले आनी एक कोणीय नातील एक स्थळार व्हरून ताका चूर 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 कत्तरून घाल्ले आनी तागेले हड्ड तागेले कातरलेले देह सकडी व्हरून थंय अरण्यांत उरले रानांत उरले कोल्लो गिल्लो सुणें रानसुणें तांकां पुरे घाल्ले. रान्ना प्राणी न्हय एक निमिश भितर कचाक खावन जाल्ले तांणी. सांजे गय्य पुरय भितर येयल्यांची गोपालक ना म्हळ्यार कोण कच ना. कचाले उरलो का कचाल्याक वचून नर्तन कोर का पद्य म्हण का म्हणून राखून बशिल्ली देवयानीक गाय येयलींची कचे येतील पळोवन भारी दुख्ख जाल्लें. वचून सांगता अण्णा तुगेले सांजे बळाचे अग्निहोत्रय जाल्ला सूर्योय बुड्डून जाल्ला जाल्यार कच मात्र एद्दोळ ते घरा येनी ताणें व्हेल्लेले गय्य पुरय येयल्यांची ताका कसं की जाल्ला. एक वेळ ताका कोणें मारला जवो तो कसं ते रान्नाक कसले प्राणी खाल्ला कसं की जाल्ला. इतका म्हूण म्हळ्यार ताणें एद्दोळ ते गायक घेवन चमकल्लो इतले वेळा घरा येताच येता ताणें येना न्हय शिरपचें कारण कसं आसा आना कसं की जाल्ला ताका 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 हाण दिल्ली शिवाय हांव आसूं साध्य ना ताण ना नातलें हांव जिवंत आसयना म्हणून न्ही रडता ती. रडतना तांकांय गोत्त आशिल्लें शुक्राचार्याक दुवेन कचाल वयर मस्त मन दवरला म्हूण सांगून त्या मटार रडतरस कडेन तांणी सांगताची तूं दुख्ख कोर नाका हांव ताका येही म्हूण सांगता. येही म्हळ्यार यो यो म्हूण सांगता. तशी सांगली कुडले कच येत्त पळय म्हूण सांगून आचमन करताची ते मृत संजीवनी मंत्र पुरश्चरण करताची भो कचा येही येही म्हूण म्हणटाची हे कचा यो तूं हांगा म्हूण तांणी व्हडोन सांगतात न्हय. घड भितर कितले प्राणीन ताका खाल्ला तितले प्राणी पोट भेत्तून तो भायर येवन घड भितर एक कडेन मोट्टो सेरवून सुरवेचे बरी जलकय तो कचा. कच म्हळ्यार तागेले शरीर मृत संजीवनी मंत्रा निमती पास फुडली बरी जाल्लो तो सीदा ताका कसो जाल्ला कसो तें कांय गोत ना. तो सीदा गुरू लागीं येयलो साश्टांग प्रणाम केल्ले. हांगा देवयानी पळयतरच भारी संतोश जाल्लें. ती निमगीत खंय तूं खंय आशिल्लो कचा खंय आशिल्लो कसो जालो तुका म्हूण कडेन तो सांगता खंय हांव गुरूंक दर्बेस राकूड समिदे पुरे घेवन ओटो करून दवरला. गायक पुरे चोरू सोडला तांकां घेवन येता हें पुरे बोट्टो धरून घेवन येता म्हूण लिखिल्लें. जोर वत येयली की तडसुच्या जायना अशी एक अश्वतारुका पंदाक न्हिदलो लाव. त्या वेळाक 10-15 राक्षस थंय येयलींची. तूं कोण म्हणलें. हांव बृहस्पतील पूत म्हूण एक सांगिलेची. तांणी
म्हाका एक निर्जन प्रदेश हावेल्ले कातोर्न घाल्ले मागीर म्हाका कसलें कळ्ळें. मागीर आत्तां म्हाका मन आवतरस म्हळ्यार ताका तपस्या बलस तांणी म्हाका कातोर घाल न्हू म्हाका म्हगेल मांस नयाची कोर न्हू पुरे थंय आशिल्ल्या सुण्यांक कोल्ल्यांक पुरे घाला तांणी खावूत येयला कोण रब्बून बारी संतोश तांणी चमकल्याची तुगेला अन्नान मंत्रपूर्वक जावन म्हाका पयलीं देखून म्हाका येवच्या जाल्लें म्हण म्हणटना ती देवयानी निमगे बद तूं मेल्लोल म्हण वय बद्दची तूं करुणेर गुरुले सांगिल्लें देखून गुरून महामंत्र पुनश्चरण करून म्हाका वांचयलें म्हूण मुखार न्हू अशी ಸ್ವಲ್ಪ दीस वता राक्षसा लागता कचान एकलो जावन मेळना नशी ती देवयानी जाग्रतेर पळयतरस एक दीस कचाले सांगता म्हाका रन्न फूल हांडीतवे म्हाका शिंगार करून घेवका म्हूण आशी जाल्ला. आनीची काणी आमी पयच्या दिसा पळया. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.